शाम का बनारस. बनारसला आल्यानंतर भरपूर लोक तुम्हाला खायचे व्हिडिओज दाखवतील, बाजूला परिसर दाखवतील, पण मी काहीतरी तुम्हाला नवीन घेऊन आलेलो आहे दाखवण्यासाठी. तर मी तुम्हाला साडीच्या शॉपमध्ये घेऊन आलेलो आहे. तर आता तुम्ही झलक पाहिलीच असेल केवढा आनंद दिसतोय आमच्या मित्राच्या चेहऱ्यावर. तो का कसं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आम्ही चाललेलो आहोत आता इथून. आमची रोड ट्रिप होणार आहे. ती रोड ट्रिप अशी होणार आहे आमची की आम्ही जाणार होती वाराणसी, ठाणे टू वाराणसी, वाराणसी टू अयोध्या. तर आमची अशी रोड ट्रिप आहे आणि ह्या रोड ट्रिपची सुरुवात आज आम्ही इथूनच केले. इथून म्हणजे कुठून ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही. हा मंगेश, हा ते आम्ही तुम्हाला नाही सांगणार. परंतु जर तुम्हाला आमची ही रोड ट्रिप कशी झाली हे बघायचं असेल तर तुम्हाला हा व्लॉग संपूर्ण स्टार्ट टू एंड बघावा लागेल. एक्झॅक्टली. तर तुम्ही आमच्या बरोबरच राहा, आमचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. तर आता आम्ही निघतोय. ही आमची सवारी आलेली आहे आणि आमच्या मंगेश गाडीमध्ये बसलेले आहेत. आमचं मंगेश गाडीत बसलेलं आहे आणि हे कृणाल भाऊ. ठीक आहे. तर आम्ही चाललोय आता आम्ही चाललो ठाण्याला. वा मुकर, आता आपण कुठे चाललो? ठाणे. आपली 100 वाट बघते आपली. हॅलो, हाय फ्रेंड्स. तर आता आम्ही आमची गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बोलो सियारामती रामचंद्र की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर अशाच प्रकारे आमची ही जर्नी आहे, रोड ट्रिप आहे, ती आता ठाण्यावर आम्ही चालू केलेली आहे. तर आता वाजले आहेत रात्रीचे 9:15. तर आपण आता सकाळी नागपूरला जाणार आणि मग जे काय आपला प्रोग्राम असेल तर आम्ही तुम्हाला तिथून पुढे सांगूया. इन बिटवीन जर आम्हाला चांगले शॉर्ट्स घेता आले तर नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू. त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा. फायनली आम्ही आता नागपूरला पोहोचलेलो आहोत आणि इथे समृद्धचं एंड होतंय नागपूरला आणि फायनल आमचा टोल कट झालेला आहे. यस मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत नागपूरवरून. तर आम्ही सकाळी 5:45 वाजता नागपूरला आलो आणि आमचे राणे साहेब आहेत, त्यांच्या मित्राकडे आम्ही स्टे केलं. तर राणे, तुमच्या मित्राने आमची चांगली खातिरदारी केली, त्याबद्दल धन्यवाद तुमचं. धन्यवाद राणे. हा हा. आणि मंगेश, तुला काय बोलायचंय? कशी होती खातिरदारी आपली? व्यवस्थित केली होती. तर्री पोह्याची सोय केली होती. नागपूरचे फेमस आहेत. अच्छा. तर्री पोहे खाल्लेले आहेत आम्ही. अच्छा. हा. आणि आता आमचे जे काही गाडीचे सारथी आहेत ते सध्या झाले आहेत आमचे धीरज भाऊ आणि सर आता बसलेले आहेत को पॅसेंजरच्या सीटवर. आणि आमचे ओमकार दादा मागे आहेतच, ते आता थोड्याच वेळामध्ये झोपतील. चलो स्टे ट्यून. हे बघा, आता काशीमध्ये हे जे काही तुम्ही बघता हे रोडवरतीच आम्ही असं जस्ट पाहिलं तर हे जे काय आहे ना, तर हे रोपवेचं काम चालू आहे. इन फ्युचर तुम्हाला डायरेक्टली रोपवे सेवा मिळणार आहे वाराणसीमध्ये. हे बघा, हे सगळं रोपवेचं काम चालू आहे. आता आम्ही चाललेलो आहेत मंदिराकडे आणि वाराणसी गल्ली या खाऊ गल्ली सुद्धा आपल्याला म्हणता येईल. ती मला वाटतं हीच. बघा कशी दुकानं आहेत, छोटी छोटी दुकानं आणि फुल क्राऊडेड. एकदम मजा येते बघायला. हा हा. काय आहे? अच्छा, पुरी कचोडी. हा हा. तर आता आम्ही आधी दर्शनाला जाणार आणि मग तुम्हाला आम्ही ही गल्ली, हे बघा पान, ही जी काही पान फेमस असतं, वाराणसीचं पान वगैरे आम्ही सर्व तुम्हाला काय दाखवणार आहे ते सर्व पाहण्यासाठी आमच्या बरोबर राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. मंदिर का नाम है काशी करवट. ठीक है, काशी करवट इसमें नाम पड़ा. बोलते हैं ना भैया, कितना भी पैसा कमा लो, कभी पैसे के लिए घमंड नहीं करना चाहिए. एक लड़का ने इतना पैसा कमा लिया, वो कमा लिया इतना कि माँ से कर्ज से मुक्त होना चाहता था. कि माँ
एक काशी में मंदिर बनवा दिया हूँ। आप काशी भोले बाबा नगरी है, काशी में मंदिर बनवा दिया हूँ। आप काशी रहिए, आप आज से मैं ऋण में मुक्त हो जाऊँगा। आपका तमन्ना था काशी में रहने के लिए, तो काशी मंदिर ही बनवा दिया। तो काशी में आया, मंदिर बनवा दिया। वो आया लड़का माँ को लेके रहने के लिए। वो माँ ने जैसे नज़र उठा ऊपर देखा तो मंदिर तिरछा हो गया। तो बेटा ने बोला माँ ये मंदिर टेढ़ा क्यों रह गया? माँ ने बोला दुनिया में ऐसा कोई बेटा नहीं है कि माँ का कोई ऋण पूरा कर सके। तो ऋण पूरा कर देगा तो आज वो मंदिर सीधा हो जाएगा। इसलिए ऋण को मंदिर टिका हुआ है। बनारसला आल्यानंतर भरपूर लोक तुम्हाला खायचे व्हिडिओज दाखवतील, बाजूचा परिसर दाखवतील, पण मी काहीतरी तुम्हाला नवीन घेऊन आलेलो आहे दाखवण्यासाठी. तर मी तुम्हाला साडीच्या शॉपमध्ये घेऊन आलेलो आहे. मी कोणाची ॲडव्हर्टाईज करत नाही, काय नाही. मी जेन्युइनली ह्या साडीच्या शोरूममध्ये आलेलो आहे आणि मला साड्या आवडल्या, तर मला असं वाटतं की मी ते तुम्हाला दाखवायला पाहिजेत, म्हणून मी तुम्हाला त्या साड्याच्या शोरूममध्ये घेऊन आलो आणि त्या साड्या दाखवतोय. चला तर मग कंटिन्यू करूया. तो आता आपल्या समोर आहेत अभित भाई. आणि अभित भाई, आप हमको बता सकते हैं क्या आपका शॉप एग्जैक्टली है किधर बनारस में? मेरा शॉप चौक थाने के पास है, मंदिर के 500 मीटर पहले। अच्छा, तो जो चौक मार्केट चौक में इधर आना बिल्डिंग का क्या नाम है? न्यू मार्केट चौक गुरुद्वारा के ठीक सामने है। अच्छा, नीची बात, और ये चौथे फ्लोर पे है. चौथा फ्लोर पर। हाँ, तो एग्जैक्टली तो आप इधर सब लोग ये साड़ीज देख सकते हैं. अब ये देखने के लिए, लेकिन इनका वैरायटी क्या है, कितने से स्टार्टिंग है, हमको अब ये भाई बताएंगे. तो भाई आप हमको बताओ कि भाई इनका वैरायटीज क्या है, कौन से वैरायटी की साड़ीज अपने पास है, और रेंज किधर कितने से स्टार्ट होती है? मेरा रेंज स्टार्ट होता है 500 से 15,000 तक। अच्छा अच्छा, तो आप हमको बता सकते हैं कि 500 में कौन सा है, 1000 में कौन सा है? 500 में वो साड़ी ठीक है, हमको आप 1000 का भी दिखा सकते हो. 1000 है, ओके 2000 है, ओके, 3000 है। अच्छा, और 4000 है। अच्छा. और मैं आपको एक बात बताना चाहूंगा कि हमने इधर बहुत सारी साड़ीज देखी है. ये देखो कि ऐसा नहीं कोई आप कौन से शॉप में आएंगे और भाई आपको एक साड़ी दिखाई, दो साड़ी दिखाई, ऐसा नहीं. आप इधर जितना भी साड़ीज देख रहे हो, ये आपको होलसेल रेट में हम आपको देंगे साड़ी, हाँ, मार्केट से सबसे सस्ता। अच्छा। वैरायटी क्वालिटी के साथ। क्वालिटी के साथ. और आपका खुद का फैक्ट्री भी है, मैंने सुना. बस मेरा फैक्ट्री है चौक से 2 किलोमीटर पिलकोटी साइड। अच्छा, तो हाँ, आप हमको एक बात बताओ, अगर हमको सारी घर में डिलीवर हो सकती है? सब हो जाएगा, सब हो जाएगा। आप पसंद कीजिए, वीडियो कॉल पर देखिए। मेरा इंस्टाग्राम पर पेज है बनारस सिलेक्शन हाउस, ओके. फेसबुक पर भी है, यूट्यूब पर भी है। आप जाइए, सर्च करिए, आपको वैरायटी सब मिलेगी, प्योर में सब वैरायटी। अभी मैं एक साड़ी देख रहा था, पीली वाली साड़ी, इसके अंदर है जो कुछ 13,000 की है. आप वो बता सकते हो? ये है हैंडलूम साड़ी। हाँ, एग्जैक्टली, हाँ, ये वाला. ये हैंडलूम साड़ी है, ये हैंडलूम की साड़ी है, प्योर साड़ी है। आप हमको बता सकते हो हैंडलूम का मतलब क्या रहता है? इसका देखिए, हैंडलूम का मतलब जो हाथ से बिना हुआ है। देखिए, ये इंटरलॉकिंग सिस्टम है, ये कभी आपका निकलेगा नहीं, ये हाथ से सब बिना हुआ होता है। और ये देखो भाई के यही गारंटी है कि जो भी माल आपको मिलेगा वो एकदम प्रॉपर मिलेगा. प्रॉपर मिलेगा। चलो, तो फिर अगर किसको आना है, कोई बनारस आया है तो आ सकता है. आप वीडियो कॉल के ऊपर भी ऑर्डर दे सकते हो. मेरा पेज है इंस्टाग्राम पर बनारस सिलेक्शन हाउस, आप जाकर देखिए। आपका फोन नंबर बता सकते हो? फोन नंबर है 9696848100। थैंक यू भाई, थैंक यू सो मच. आम्ही पाणीपुरी खाल्ली इथे वाराणसीला. तर आपल्याकडे एकच फ्लेवरची पाणीपुरी असते ना, तरी तो आपल्याला
एका प्लेटमध्ये 7 पाणीपुरी देतो आणि प्रत्येक वेळेस जो पाणी असतो ना पाणीपुरीचा तो वेगळा, पहिला हिंग, नंतर इमली, जिरा पाणी, हे बघा डिफरंट प्रकारचे आवळा हे, आणि सर्वात शेवटी हा खट्टा मिठ्ठा. तर जाम भारी होती पाणीपुरी. आता आपण वाराणसीवरून निघालेलो आहोत आणि चाललोय आता आपण अयोध्येकडे. तर मध्ये जाताना जो एअरपोर्ट रोड आहे त्या एअरपोर्ट रोडला जेव्हा पण लागतो त्यावेळेस असे रोडच्या बाजूला ना हे बघा असे धाबे आहेत रोडच्या बाजूला, धाबे टाईप. तर तिथे जर तुम्ही थांबला तर तुम्हाला एकदम ऑथेंटिक आणि आपण जे बोलतो ना बनारसी टेस्ट, ते सगळं आपल्याला टेस्ट करायला मिळतं. तर आता मी तुम्हाला तिथे तुम्हाला दाखवतोच प्रत्यक्षात ते कशी जिलेबी बनवतात, त्यांची पुरी भाजी, समोसा, वेगळंच स्वाद आहे त्याचं. तर आता आपण ते पाहूया. तो ये जो भाई साहब है ना, ये जो भाई साहब है बहुत अच्छी जलेबी बनाते हैं. ये भाई साहब बहुत अच्छा चाय बनाते हैं. और ये भाई साहब है ये इनका शॉप है. तो हाँ ये आपके पिताजी है. बढ़िया. आप बता सकते हो कि एग्जैक्ट ये लोकेशन कौन सा है? वाराणसी में काशी विश्वनाथ जी मंदिर के बगल में पीछे हम लोग हैं. बावतपुर. पीछे. अच्छा. बावतपुर एयरपोर्ट. और ये क्या है बाजू में स्वीट? ये मिल्क है, कलाकंद. कलाकंद. ये मलाई टोस्ट है. अच्छा. तो सब्सक्राइब करिए आप. अरे नहीं भाई थैंक यू. अरे बहुत खा लिया भाई. अरे थोड़ा सा करिए, हल्का मीठा है. हमें रानी जी टेस्ट करके बताएंगे कैसी है. एक नंबर. सर आप कुछ बोलना चाहोगे? हम ये बोलना चाहेंगे, हमने बहुत दिनों के बाद समोसा खाया है और समोसा बहुत बढ़िया था, पूरी सब्जी भी बहुत बढ़िया थी, जलेबी तो वाह एक नंबर. और इन्होंने मेरे लिए खास कुल्हड़ की चाय बना के दी जो बहुत ही स्पेशल है. धन्यवाद. तर आता आपण आलेलो आहोत संगमला, प्रयागराज इथे. आता सकाळचे 8:30 झालेले आहेत. तर 8:30 वाजता सकाळी आता मी तुम्हाला दाखवतो की प्रयागराज इथे कुंभमेळा झाला होता ते परिसर कसं आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो. हे बघ इथून बोटिंग होते. अशा इकडे गाड्या पार्किंग होत आहेत. हा सगळा एरिया आहे. गाईस कसं वाटतंय तुला? इथे बोटी होते, तिकडे आंघोळी करतात. भरपूर साऱ्या बोट आहेत पब्लिक बघण्यासाठी. खूप लांबवर पसरलेली ही छावणी आहे आणि वातावरण खूप मस्त आहे. लोक इथे स्वतःची पापं धुवायला येतात असं म्हणतात. भरपूर जण आंघोळ करताना दिसत आहेत. खूप थंड वातावरण आहे, सेल्सिअस खूप कमी आहे. बरेच लोक वेगवेगळे विधी, धार्मिक विधी पण करताना दिसत आहेत. हे बघ हे दाखव. मी त्या प्रयागराजला आलोय तुम्हाला मी सांगितलंच. इथे आल्यानंतर भरपूर काही तुम्हाला करता येईल. तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही इथे पूजा वगैरे पण करू शकता. तर इथे नाही होत, तुम्हाला आतमध्ये जावं लागतं. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला इथे उंटावरती वगैरे फिरायचं असेल तर इथं उंट वगैरे पण आहेत, तिथे तुम्ही फिरू शकता. इथलं भरपूर असा हा जो परिसर आहे ना, भरपूर लांब परिसर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे. आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे थंडी पण आहे. आम्ही स्वेटर घातलं आहे. आणि स्वच्छता म्हणायला गेलात तर इथे स्वच्छता पण आहे, खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता की हे बघा ही लोक आहेत, हे स्वच्छता करतायत. आणि
संपूर्ण हा किनाऱ्याला जर तुम्हाला पाणी वगैरे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला रिकामी बॉटल वगैरे मिळतात. ह्या लोकांचं असं असतं की आम्ही गंगामाईला विकू नाही शकत. तुम्हाला जर पाणी घेऊन जायचं आहे तुम्ही इथून रिकामी बॉटल घ्या, डबकी असते ती घ्या, तुम्ही स्वतःच्या हाताने पाणी भरायला घेऊन जा. तर हे खूप चांगलं वाटलं त्यांचं. आणि इथे बाबा वगैरे भरपूर फिरतात. तर ते तुमच्यावर आहे, ते तुम्हाला फोर्स नाही करत. तुम्ही त्यांना 10 रुपये द्या, 20 रुपये द्या, ते घेतात आणि आनंदाने पुढे जातात. तर असं काही आमचा इथला एक्सपिरियन्स होता. खूप छान आहे, स्वच्छता आहे आणि मन खूप प्रसन्न होतं.